अहमदनगर महापालिकेच्या वतीनं अहमदनगर शहरातील 130 गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। ही नोटीस नेमकी काय आहे आणि हे कारखान्याचे मालक जे आहेत तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। महापालिकेने आपल्याला नोटीस बजावलेली, काय ही नोटीस नेमकी आणि काय म्हणणं आहे? नोटीसद्वारे आम्हाला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर पूर्णपणे बंदी आणण्याचे त्यांनी निदर्शन आणवले आलेले आहे। त्याहीप्रमाणे आम्हाला 3 दिवसामध्ये ह्या रॉ मटेरियलची विल्हेवाट लावणे असे नोटीसद्वारे आम्हाला कळवलेलं आहे। त्यामध्ये जर तसे केलं नाही तर फौजदारी गुन्ह्याची देखील आम्हाला त्यामध्ये कळत नकळत एक धमकी आलेली आहे। नेमकं आता ही नोटीस कधी आलेली आहे तुम्हाला आणि आता तुमच्या कारखान्यामध्ये काय परिस्थिती आहे? कारण तुम्ही काम कधीपासून सुरू करता, तुमचं जे साहित्य आहे तर ते कधीपासून आले काय? तर नोटीस आम्हाला एक आता 14 तारखेला आली, 14 मेला। तर आमचं काम जवळपास एक नोव्हेंबरच्या आसपास चालू होतं। तर रॉ मटेरियल वगैरे सगळं आमचं तेव्हाच होतं। आता आमचा पक्क्या स्वरूपाचा माल पूर्णपणे तयार आहे। तर या नोटीसमुळे आज आमचे संपूर्ण कारागीर बांधव हे पूर्णपणे भयभीत झालेले आहेत। तर पुढे करायचं काय हा एक मोठा गंभीर आणि गहन प्रश्न आमच्या पुढे आता निर्माण झालेला आहे। तर आता या नोटीसच्या माध्यमातून आता उत्तर काय द्यायचं किंवा त्यांनी आम्हाला नेमकं काय सुचवायचं हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आमच्या पुढे। किती नुकसान होणार आहे तुमचं या सगळ्या गोष्टींमध्ये? कारण तुमचं काम तर नोव्हेंबर पासून सुरू झालेलं आहे, किती मटेरियल येऊन पडलेलं आहे आणि पुढे ग्राहकांचं नेमकं कसं होणार? मटेरियल तर बरंच येऊन पडलेलं आहे बरं का। तसं पाहायला गेलं तर तुम्ही म्हणाल तर हे लाखोच्या किमतीमध्येच आपल्याकडे मटेरियल येऊन पडलेलं आहे। जसं आता तुम्ही बघता की हे गणपती सगळे तयार आहेत, हे सगळं रॉ मटेरियल आणल्यामुळे तयार झालेले, त्याच्यात तसे काय झालेले नाहीत। त्याच्यामुळे नुकसान तर हे बऱ्यापैकी झालेलं आहे। त्याच्यामुळे आता पुढं काय होईल याची तर आम्हाला आता थोडीशी भीती वाटते की आता काय गव्हर्नमेंट निर्णय घेणार आहे आणि मग आम्ही पुढे आता करायचं काय, हा एक मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे। किंवा आमच्याकडे 1 जूनला बुकिंग चालू होते, तसं त्यांना माहिती असतं, मग ते त्यांच्या आमच्या फोनद्वारे तशी चर्चा बी होत असते आणि ते 1 तारखेला ते येणार पण आहेत बुकिंगला। आता मग त्यांना बी प्रश्न पडतो की आता आपण पीओपीच्या मूर्त्या घ्यायच्या की शाडूच्या मूर्त्या घ्यायच्या? तर शाडूच्या घ्यायच्या आता मग त्यांना कॉस्टिंगला सुद्धा परवडत नाही आणि आम्हाला सुद्धा ते करायला परवडत नाही। कारण एक कारागिराला आमची इथं 400 रुपये, 450, 500 रुपये अशी रोजंदारी आहे। शाडूची मूर्ती करायला गेलो तर ती कमीत कमी दिवसभरामध्ये एक व्यक्ती 2 ते 3 वर करू शकत नाही। मग ते आम्हाला सुद्धा परवडत नाही। मग आम्ही त्याची किंमत काढायची काय, समोरच्याला विकायचं काय आणि समोरच्यानी थर्ड पार्टीला म्हणजे ग्राहकाला तिने कितीला विकायचं, हा एक त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण होतो। अशी सर्व असं सावळा गोंधळ आता सध्या चालू आहे। पण आता या ज्या पीओपीच्या मूर्त्या आहेत तर त्या पर्यावरणाला हानिकारक आहे असं सांगितलं जातं, तर नेमकं मग याच्यावरती पर्याय काय केलं पाहिजे? तुम्हाला वाटत नाही का हे पर्यावरणास हानी करते हे एक आता समजा महानगरपालिकेचं म्हणणं आहे, परंतु आमच्या नागपूर खंडपीठामध्ये याविषयी याचिका दाखल चालूच आहे याचिका। त्याचप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिस हे कुठल्याही प्रकारचं हानी पोचवत नाही हे आम्ही सायंटिफिक शास्त्रज्ञ दृष्ट्या पूर्णपणे आम्ही त्यामध्ये सिद्ध करतोय। त्याचप्रमाणे जर समजा याचं निराकरण कसं करायचं हा जर मोठा प्रश्न असेल तर याविषयी पालिकेने एक पाऊल पुढे येणं गरजेचं आहे। विसर्जन होणाऱ्या मूर्ती या पूर्णपणे व्यवस्थित जर विसर्जित त्यांनी याच्यामध्ये केलंय सोसखड्ड्यामध्ये किंवा याच्यामध्ये, तर याचं पूर्णपणे विघटन होतच येते। त्यामध्ये कास्टिक सोड्याचा वापर केला जातो, असे बरेचसे आहेत की आम्ही हे कोर्टामधून आता सिद्ध करतोच आहे। एकंदरीतच मजूर जे आहेत तर त्यांची कशा पद्धतीनं नुकसान होणार आहे या सगळ्या गोष्टीमुळे? आता समजा जर यादा कदाचित कारखानदारांवर नोटीस बजावल्या, कारखानदारावर गुन्हे दाखल केले तर शेवटी कारखानदार सुद्धा भयभीत झाले। त्यामुळे मग समजा कारागिरांना ठेवायचं का नाही ठेवायचं ही सुद्धा आम्हाला आता समस्या निर्माण झालेली आहे। कारागिरांना समजा आमचं नुकसान झालं तर त्यांना देखील नुकसान होणार, ठीक आहे। आमचे परिपूर्ण ते आमच्यावरती जरी कारागीर नसले, समजा परिपूर्ण त्यांचं कुटुंब आमच्यावरती, पण जे काय असेल समजा आज अहमदनगरमध्ये 100-125 कारखाने आहेत, त्यांच्या प्रत्येक कारखान्यामध्ये 7 ते 8 कारागीर, तर असं जर पूर्ण गणित केलं तर 8 ते 9 हजार कुटुंबांचं उद्ध्वस्त होण्याचं आज ही नोटीसद्वारे समजा आम्हाला असं झालंय पूर्णपणे। त्यामुळे आम्हाला थोडी भीती वाटते। ही नोटीस आलेली आहे यावरती काही प्रशासनासोबत चर्चा झालेली आहे का किंवा तुम्हाला बैठकीसाठी बोलवलं? नाही, आता आम्हाला 21 तारखेला आयुक्तांनी बोलवलंय, तर त्या पद्धतीनं तर आम्ही सर्व जे आहेत कार्यकर्ते आमचे कारखानदार वगैरे हे सर्व आम्ही त्यांना जाऊन भेटणार आहे। त्यांनी आम्हाला 21 तारखेची नोटीस दिलेली आहे या म्हणून, तर आम्ही त्यांना उद्या त्यावेळेस भेटायला जाणार आहे, त्याच्यातून काही निष्पन्न होईल ते पाहू आपण। एकंदरीत जर आपण बघितलं तर कारखानदारांना जे आहे अशा ऐन वेळेला नोटीस आलेली आहे, त्यांचं मोठं भांडवल जे आहे ते या गणेश मूर्ती बनवण्यामध्ये लागलेलं आहे। कामगारांचा देखील मोठा प्रश्न आहे, पण ऐन वेळेला प्रशासनाने अशी भूमिका घेतल्यामुळे हे सर्व कारखानदार जे आहेत तर ते चिंतेत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.